गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांचा पार्किंगसह 350 एकरावरती दसरा मेळावा होत आहे। याच दसरा मेळाव्याची नारायणगडावरली तयारी जी आहे आता अंतिम टप्प्यात आली असून तयारी स्टेज त्याचबरोबर साऊंड सर्व्हिस आणि झेंडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। याच नारायणगडावरती गतवर्षी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता आणि या संपूर्ण परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ नारायणगडावरती पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती याही वर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती हा संपूर्ण परिसर जे आहे आता भगवामय करण्याचं काम नारायणगडावरती सुरू आहे आणि 350 एकरावरती संपूर्ण दसरा मेळावा होणार आहे आणि संपूर्ण हा परिसर जे आहे ते नारायणगडावरती आपण बघू शकतोय। साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी ही संपूर्ण तयारी ड्रोन पायलट सुशांत काशी यांनी टिपलेला आहे आणि संपूर्ण परिसर जे आहे आता स्वच्छ करून तयारी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच मनोज जरांगे पाटील या नारायणगडावरती येऊन 2 ऑक्टोबर रोजी याच मंचावरनं गडाचे महंत शिवाजी महाराज आणि विशेष उपस्थिती म्हणजे मनोज जरांगे पाटील संपूर्ण समाज बांधवांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। नक्कीच मनोज जरांगे पाटील या नारायणगडावरून दसरा मेळाव्याच्या निमित्तानं काय बोलतात, कारण आपण बघू शकतो की बळीराजा संपूर्ण संकटात गेला असून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे। म्हणून सरकारला याच मंचावरून मनोज जरांगे पाटील इशारा देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती नारायणगडावरली आता पूर्ण झालेली आहे।